हाईट मध्ये माझ्या हाईट मध्ये लय फरक आहे. हिचं पाय पोचते तर हिच्या मागं मी बसलो तर माझं काय पाय पोचत नाही. तर म्हणून हिला शिकवताना मी काय करतो, मागं गाडी धरतून तू शिक बाया म्हणतो, पण ही म्हणली तसं नाही. दोघं पण जायचं, पण दोघाला हिनं चांगलं काम लावलं होतं. आणि मेन सांगायचं तुम्हाला आता ह्यातलं उदाहरण, गाडीच्या डिकीत दुसरा शर्ट आहे. हाय खरंच हाय शर्ट. का ती घालून गेलतो आणि ही इस्त्री करायचा म्हणून घेतला होता. याला इस्त्री करणं तर काय झालं नाही, पण हाय असा अडकवला का तर ती शर्टच नीट राहिला नाही. सगळा जरा चुरगळल्यावानी झाला थोडा. चुरगळा म्हणजे फपुट्यानं सगळा घालून बहरला. फाटलाय. मुका मार लागलाय जरा. तुमच्या कविताने आज मस्त गाडी चालवली, मला बी मस्त गाडी चालवाय बी शिकवली आणि गाडी शिकवाय बी शिकवली, की कोणाला शिकवाय झाली अशी शिकवत जावं म्हणून. अहो, मग पडल्याशिवाय माणूस कधी उठत नसतो. ज्यावेळेस आयुष्यात पडतो ना नाही तेव्हाच तू नव्यानं ऐकून उठतो. घे, तू नव्यानं उठवती का आम्हाला उठवूनच लावती हे बी माहिती. आय नमस्कार बहिणीनं. आज सकाळ सकाळ घर सोडलं होतं, आज जरा बाहेर जायचं होतं त्यामुळे लवकर. लय म्हणजे लय लांब जायचं होतो. लय म्हणजे लय लांब जायचं हा, होतं. पण आलो माघारी लवकर बरं का. महागारी तिथनं लगेच आलो, कारण की गाडी मी घेतली होती त्यामुळे लगेच महागारी मला आलो. हिनं नीट आणलं बरं का वाटाने. कुठं पाडलं नाही काय नाही. एक ठिकाणी चांगली गाडी बिन मला बी काम लावलं. चप्पल तेवढी तुडली का? तुडली की आ? तुडली की तू असल्यावर चप्पल राहते काय, माझाही कपडे राहायचे नाही ती चपले तर तू लय लांब बोलायला हा. लागली. जरा जरा विस शांत घ्या, शांतीला पकडा विस. शांतीला पकडा. मरता मरता वाचलो. हिला काय गाडी शिकायची होती. गाडी- मस्त गाडी बी बरं का चाललो होतो तिथं, असं माळ होतं, डांबरी होते, वाहनं पिण्याची अडचण नव्हती, फक्त एवढंच होतं. वगळी वगळीचा विषय द्या सोडून, पण वळलं जास्त होती हो. साधारण 500 फूट गेलं म्हणलं, इकडं तर वळायचं नाही इकडं तर वळायचं. आणि नवीन रस्ता केलेला वर खाडी पडलेली, तिला मी दामादामानं सांगितले हे काय नाही तशीच वळती. चाक गेली घसरत मुरली आणि मागलं राहिलं डांबरीला. आणि एकतर मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं, ही जी हाईट मध्ये माझ्या हाईट मध्ये लय फरक आहे. हिचं पाय पोचते तर हिच्या मागं मी बसलो तर माझं काय पाय पोचत नाही. तर म्हणून हिला शिकवताना मी काय करतो, मागं गाडी धरतून तू शिक बाया म्हणतो, पण ही म्हणली तसं नाही. दोघं पण जायचं, पण दोघाला हिनं चांगलं काम लावलं होतं. आणि मेन सांगायचं तुम्हाला आता ह्यातलं उदाहरण, गाडीच्या डिकीत दुसरा शर्ट आहे. हाय खरंच हाय शर्ट. का ती घालून गेलतो आणि ही इस्त्री करायचा म्हणून घेतला होता. याला इस्त्री करणं तर काय झालं नाही, पण हाय असा अडकवला का तर ती शर्टच नीट राहिला नाही. सगळा जरा चुरगळल्यावानी झाला थोडा. चुरगळा म्हणजे फपुट्यानं सगळा घालून बहरला. फाटलाय. मुका मार लागलाय जरा. तुमच्या कविताने आज मस्त गाडी चालवली, मला बी मस्त गाडी चालवाय बी शिकवली आणि गाडी शिकवाय बी शिकवली, की कोणाला शिकवाय झाली अशी शिकवत जावं म्हणून. अहो, मग पडल्याशिवाय माणूस कधी उठत नसतो. ज्यावेळेस आयुष्यात पडतो ना नाही तेव्हाच तू नव्यानं ऐकून उठतो. घे, तू नव्यानं उठवती का आम्हाला उठवूनच लावती हे बी माहित नाही. बस की आता किती असतं माणसाला काय बोलायचं, बासकी, किती बासकी. असतं. आलोय आनंदानं, जायची वड हाय आणि कुठे पण जाऊ दे वा, गडबड लय असती. असं करायचं नुसतं चल फिर म्हणायचं नाही, नुसतं डोळ्यानं खुनवायचं. आता असं माणसं आहे असतं की का? एवढ्या माणसात म्हणायचं हे उरग चल आपल्याला जायचंय, घरी कोण नाही ती आपली जित्राबाई सगळी आहे ती दावणीला, पाणी पिणी पाजायचंय बघायचंय. आणि मेन तुम्हाला सांगायचं राहिलं, आज जायचं होतं जतला, उद्या आहे जतची जत्रा आज नियमानं. उद्या हायच. पण आजच जाऊन देवदर्शन करून यायचं होतं, कारण उद्या भरपूर गर्दी राहते, देवदर्शन होत नाही म्हणून म्हणलं होतं आज जायचं. म्हणून त्या वडीनं लवकर चाललो होतो. आता जर घरी आपण एक साधारण 1:30-2 पर्यंत गेलो असतो तर 2-3 तासात जाऊन येत होतो. पण आता काय जाणं नाही येणं होत नाही. अशक्य गोष्ट आहे. आता 2 वाजल्या कवा जातानी आता. आता होतच नाही. आज खरंच उगं मी वडा लय वडा मोठं काम लावलं होतं बरं का ह्यांना. करायची किती वडातात. लय मोठं काम लावलं होतं पण थोडक्यात बचवलंय. जाऊ दे. हा, देव माझ्या पाठीचं का म्हणजे माझ्या पाठीला का आहे, देवाची माझ्या कुठे तर कृपा आहे म्हणून मी तर हाय बघा नीट. हिला काय नाही, हिचं कसं आहे माहिती आहे, मी काय केलं माहित आहे का? बंपर वाकला त्याच्यात तिचं पाय अडकलं, त्यामुळे हिला काय मार लागला नाही. गाडीचं काय एवढं नाही, नुकसान झाली गाडीला काय नाही, पण 10ची निबार सपाकल्यात. गाडीच काय सुद्धा नाही. 10ला आणि मला 10ला जरा थोडं पाडायचं पण होतं बरं का. हा, थोडं पाडायचं थोडं होतं, लय पाडायचं नाही. होतं. मग एखादा दग फिगडच घेऊन डोक्यात घालायचं असू की. द्या, झालं. सॉरी 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 म्हणलंय की आता. आणि हो का की इथं उभा राहिलोय कुठं माहिती आहे का आम्ही, जिथं आमची कोण नाही ती ओळख नाही तिथं आम्ही आपलं येऊन थांबलो इथं. आणि ह्यांना एक म्हणलं ह्या माळाला निवांत आहे ती, म्हणलं आपण पण एकरभर इकडं माळाला घेऊया हवं म्हणलं. आपला 1 एकर गेला तर इकडं 2 एकर येतंय त्या एकरात. अहो ही म्हणते ती सगळं मान्य आहे, मस्त वैताग आलाय तिथं जगायला नको वाटायला लागले, एवढा त्रास आहे. वाटतं की आपला 1 एकर ऐकल्या होतं, 1 एकर येऊ द्या नाही 1.5 एकर येऊ द्या, घेऊन सुखानं राहील. पण परत अजून एक विचार असा वाटतोय की ज्या जुन्या आईबापाच्या आठवणी होत्या, ती जुन्या आईबापाच्या आठवणी मोडायच्या आणि आपण नवीन खेळ उभा करायचा परत. त्यांनी जिथं आपल्याला लहानाचं मोठं केलं, सांभाळलं की सुख वेगळंच असतं. आठवणी परत किती जर पैसा वाटला तरी कधी भेटत नाही ते.
आठवणी झाल्या त्यात त्यांची माया प्रेम आहे. आपण मला म्हणायचं त्यांची होतं स्वप्न मला काय ह्यांचं मन दुखवायचं नव्हतं. साकार करायची आहे ती बरं का, नाही असं नाही. आम्ही आमची दोघांची बी चिकाटी आहे, जिद्द आहे की त्यांनी जी स्वप्न बघितलं होतं, जे आमच्या दादानी काकी गेल्यावर मला सारखे म्हणायचे, म्हणजे दादा म्हणायचं की आपल्याला अशी शेती करायची आहे ती कोण करणार नाही, ती पण तू करून दाखवशील. तुमच्या नवरा बायको कशी चिकाटी आहे, तुम्ही फक्त ही मळा एक बार फुलवून दाखवा. काय तर तुम्ही वर्षाकाठी या 2-3 लाखाच्या रकमेची वस्तू पिकवून दाखवा. मेन पाणी नाही म्हणून आमचं बी नडतंय हो. आणि आम्ही करतोय की पुसार 8-5 2 पिकं घेतोय, त्यात लाख रुपये होत नाहीत, 40-50 होत नाहीत. माणूस वर कसं निघायचं सांगा. लई मोठी गोष्ट झाली, काय सांगून उपयोग आहे. बरं जाऊ द्या. आता टेन्शन तर रोजच आहे आपल्या आयुष्यात, आहे का नाही? आहे का नाही? टेन्शन 5वीलाच पुस. हा, आयुष्यात अडचणी तर रोज आहे त्या, पण आपण त्यातनं कसं ना कसं मार्ग काढतोय. आपल्या पाठीशी देवांचा आशीर्वाद आहे. आपण आपलं मन रिकाम आहे, त्यामुळं आपण वाट त्यातनं काढतोय. मग ही विश्वास ठेवा की आपण 100% आपला मळा फुलवणार. फक्त वेळ आहे. आता तुम्ही म्हणताल प्रत्येक टायमाला तुम्ही म्हणताय वेळ आहे वेळ आहे. अहो कसं आहे, कुठलीही घटना घडायला आणि वेळ यायला, वेळ आली शेवटी घटना घडत नाही, हे मला चांगलं माहिती होऊन गेलंय बा. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय, पण एक ना एक दिवशी आपल्या हाय शेतीत आपल्या एकरात आपण एक हिर धरणार. त्या हिरीपासून जेवढं आपली 1 एकर शेत आहे का नाही, त्यात काय द्या तुझ्या, बोर लावू द्या, डाळिंब लावू द्या, केळी लावू द्या, कुठलीही फळाची बाग लावू द्या, आम्ही 1 नंबर जातो. चला मी मग नाही आता. बरं का, आम्ही म्हणतो. नाही नाही आणि तुमचं तुम्हाला राहणार. सांगता सांगता एक राहिला मेन मुद्दा. तिथं मागे 200 किलोमीटरवर एक बाळमामाचं मंदिर आहे बरं का. अक्षरशः तुम्हाला सांगतो, तिथं गेल्यानंतर इतकं भारी वाटलं, कुठलं ध्यानातच काय आलं नाही हो. आणि जे मागं काय, आता मी तसं म्हणतो बरं का, जी वाईट ताकद असेल आपल्या मागं, तिथनं अंगातनं निघून गेल्यागत झालं. त्या गाभाऱ्यात इतकं मन रमत होतं आणि प्रसन्न वाटत होतं. खरंच ते देवाची लीला अपाट आहे बरं का. आपल्याला आदमापूरला जायला जमलं नाही. आपण 2-3 वर्ष झालं नुसतं आदमापूरला जायचं म्हणतोय, पण अजून काय ती योग येणार या अडचणी अहो, अडचणी योग आहेत 2 त्या. वेळा आला आणि 2 वेळा गेला, कारण अडचणीच तशा येत गेल्या. नाही आता जायचं आहे, पण आता लगेच नाही काय बरं का. ज्याला जरा अजून थोडस वेळ आहे, आपल्याला तिथं काही रिकाम जायचं नाही. तुम्हाला स्पष्ट सांगतो, आपण काय केलंय की ज्या वेळेस आपण तिथं जाणार आहे त्यावेळेस 10 किलो लाडू असू द्या किंवा 10 किलो पेढा असू द्या, हे आपल्याला नेऊन तिथं वाटायचं जातं. भलं मेतक्यात वाटू किंवा आत्मापुरात, कुठल्याही देवापाशी वाटू. आपल्यात तर बघा, ज्या वेळेस बाळूमामाची पालखी आली ती खिलारवाडी गावात कुठली आली, ती मेतकेची पालखी होती. पालखी एकच आहे मेतकेची. तर त्या देवापाशी आपण बोललो होतो की आपलं चांगलं रोटेशन बसू दे, चांगलं होऊ दे, आम्ही तुझ्या भेटीला येतो. आणि आल्यावर तिथं 10 किलो लाडू असू किंवा पेढा असू वाटो सगळ्या संग. आणि मेतक्याला तर पहिल्यांदाच जायचं आहे. मेतक्यात एक खांब आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे.